नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मला आवडलेला हा लेख, मनाला खूप भावला. लेखाचे शीर्षक आहे घर आणि या लेखाचे लेखक मात्र अज्ञात आहे, परंतु हा लेख त्यांना समर्पित. चला तर मग. हे काय पप्पा, तुम्ही सगळं घर घाण करून टाकलं. आत्ताच राधाने फरशी पुसली होती आणि तुम्ही चपलाचे ठसे उमटवले. थोडं तरी समजायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही काही लहान नाही. सुनबाई रियाच्या तोंडून हे ऐकून अनिलजींना धक्काच बसला. पोलीसच्या नोकरीत त्यांच्या एका आवाजाने अपराधी थरथर कापत असत आणि आज त्यांची सून त्यांच्याच घरात त्यांना इतके ऐकत होती. तेवढ्यात पत्नीने त्यांना सोफ्यावर बसवलं. म्हणाली, काही हरकत नाही. सुनेचे बोलणे काही मनावर घ्यायचे नाही. फक्त तोंडाने फटकळ आहे. तसलीच्या मनात काही नसतं बरं. अनिलजींनी पत्नी रमाकडे बघितलं, जसं की ते विचारत होते खरंच, आणि त्यांच्या ओठावर हसू तरळलं. पण डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. सोफ्यावर बसून ते विचार करत होते की किती प्रेमाने हे घर बांधले होते. एक एक वीट आपल्या मनाप्रमाणे रचली होती या घराची, जेणेकरून निवृत्तीनंतर पती पत्नी सर्व सोयी सुविधांनी युक्त घरात आरामात राहू. परंतु आज सर्व जग त्यांच्या खोलीपर्यंत मर्यादित झालं होतं. खोलीतून बाहेर निघावं तर किती ऐकावं लागते त्यांना. हॉलमध्ये शेकोटी पेटविण्यासाठी आवडीने भिंतीत चिमणी, फायरप्लेस बसवली होती की थंडीच्या दिवसात तेथे शेकोटी पेटवून शेकत रमासह भाजलेल्या शेंगा खाऊ. पण काय हिम्मत की सुनबाई थंडीचे शेकोटी पेटू देईल. म्हणायची की सर्व घर राखेंचे कण पसरतील. मग ती चिमणी तशीच रंगवलेली दिसायची, एकदम नव्यासारखी, कारण सुनीला ती तशीच आवडायची. हा सर्व विचार करतच होते की हातात कॉफीचा मग घेऊन रमा त्यांच्याजवळ येऊन बसल्या. त्या आपल्या पतीला चांगलं ओळखून होत्या. त्यांना चांगले माहीत होते की ते आता रागात होते आणि त्यांच्या हातची कॉफी पिऊन त्यांचा राग शांत होऊन जाईल. रमा पण काय करेल. पती आणि मुलगा सोमेशच्या प्रेमात अडकलेल्या एक भारतीय स्त्रीच होती. दोन्ही बाजू सांभाळत दिवस काढत होती. कधी मुलाचे ऐकायचे, कधी पतीचे. एक दिवस सकाळी फिरून आल्यावर पती पत्नी दोघे लॉनवर बसले होते. नोकर चहा ठेवून गेला. 2 ऐवजी चहाचे 3 कप बघून त्यांना थोडं वेगळंच वाटलं, कारण त्यांच्याशिवाय फक्त सोमेश चहा पित असे आणि तो त्यांच्यासोबत कधीच चहा पित नसे. त्याने त्यांच्यासोबत बसणे कधीच सोडले होते. मग आज तेवढ्या सोमेश तेथे येऊन बसला. सोबत चहा पिऊ लागला. पण एक अजब शांतता पसरली होती. हा तोच सोमेश ज्याचे बालपण लहान बोलणेच संपत नसे. अनिलजी कितीही थकलेले असो, सोमेशसोबत खेळत असायचे. तो बोलून बोलून थकून झोपत नाही तोपर्यंत त्यांच्या गप्पाच संपत नसत. आज अजब औपचारिकता बाप मुलामध्ये बनवून राहिली होती. तेव्हा रमा शांतीभंग करत म्हणाल्या, सोमेश, पुढच्या महिन्यातच रियाच्या भावाच्या मुलीचे लग्न आहे ना? हो आहे. त्याविषयीच बोलायला आलो आहे. मुलाकडचे याच शहरातले आहेत व त्यांना लग्न याच शहरात करायचे आहे. म्हणून रियाच्या परिवाराला लग्नासाठी हे घर हवं आहे. आपले घर लग्नघर म्हणून पाहिजे आहे. म्हणून मला वाटतं जोपर्यंत घरात गर्दी राहील तोपर्यंत तुम्ही दोघे दीदीकडे जाऊन राहावं. तुम्हा दोघांनाही गर्दीमुळे त्रास होईल आणि दीदी पण या शहरात आहे म्हणून तुम्हाला काही त्रासही होणार नाही. तुमची दोघांची खोलीही त्यांना कामात येईल. हे ऐकून अनिलजी रागाने लाल झाले. तरीही आपला आवाज नॉर्मल ठेवत म्हणाले, तिच्या घरच्यांना भाड्याने दुसरे घर घेऊ दे ना 10-15 दिवसासाठी. आम्ही कशाला दुसऱ्या ठिकाणी जाऊ? पप्पा, तुम्ही पण ना गजब करता. रियाच्या घरचे लोक आहेत. आपलं इतकं मोठं घर असूनही त्यांच्यासाठी दुसरे घर बघायचे. रियाने तर त्यांना सांगूनही दिले आहे. आता तुम्ही तुमचे पाहून घ्या, ते येथेच येतील. असे बोलून सोमेश उठून आत निघून गेला. आतून सून रियाचा ही आवाज येऊ लागला. बहुतेक तिने सर्व ऐकले होते आणि तिला अनिलजीचे बोलणे आवडले नसावे.
आज रमा डोळ्यातून अश्रू ढाळत होत्या. अनिलजी आपला खांदा पुढे केला, जसे म्हणत होते की अजून मी आहे, सर्व ठीक करून देईल. दुसऱ्या दिवशी सायंकाळी अनिलजी फिरून आले तेव्हा रमाने सांगितले की सोमेश, रिया आणि मुलासह सुट्टी आहे म्हणून सासरी गेल्या आहे. अनिलजीने हसले व म्हणाले, बघ वेडी, हीच मुलं आहेत ज्यांच्यासाठी तू माझ्याशी भांडत होतीस, ज्यांच्यासाठी कित्येक रात्र आपण जागून काढल्या होत्या. आज ते आपल्यालाच आपल्या घरातून जायला सांगत आहेत. काही हरकत नाही, पण मी पण त्यांचा बाप आहे म्हणून आत निघून गेले. एका आठवड्यानंतर सोमेश कुटुंबासह परत आला तर दरवाजाला कुलूप लावलेले होते. चौकीदार त्यांना बघून जवळ आला व एक चावी व चिठ्ठी सोमेशच्या हातात दिली. चिठ्ठी उघडून वाचू लागला. ती चिठ्ठी अनिलजींनी सोमेशच्या नावे लिहिली होती. सोमेश, मी आणि तुझी आई रामेश्वरमला जात आहे. 1 महिन्याने परत येऊ. मी तुझ्या हातातली चावी या घरची नाही, ती दुसऱ्या फ्लॅटची आहे ज्यात तुम्हा सर्वांचे सामान ठेवले आहे. तो फ्लॅट मी खूप पूर्वी विकत घेतला होता. तुला सांगितले नव्हते? अगदी मॉडर्न भागात आहे. तुमच्यासाठी चांगला आहे. आवडला नाही तर आपल्या सोयीने दुसरा घेऊन घ्या. हे घर माझं आणि तुझ्या आईचं आहे आणि आमचंच राहील. यातून आम्हाला कोणीच काढू शकणार नाही. आत्तापर्यंत सर्व काही सहन करत होतो कारण तुझी आई खुश राहावी, परंतु तुझ्या बोलण्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलेलं मी सहन करणार नाही. हे आमचे स्वप्नातलं घर आहे ज्यात आम्हाला मुलं नातवंडासह राहायची इच्छा होती, पण देवाला हे मंजूर नव्हते आणि तुम्हाला आमचा सहवास आवडत नव्हता. ते घर मी आता आईकडून आशीर्वाद म्हणून दिलं आहे. इच्छा असेल तर ठेव, नाहीतर परत करा. आई वडील या नात्याने आम्ही आपला आत्मसन्मान सोडू शकत नाही. आमच्यानंतर हे घर ट्रस्टला दिले जाईल, जे येथे वृद्धाश्रम बनवेल. या घरावर तुमचा किंवा तुझ्या बहिणीचा काहीही अधिकार राहणार नाही. मी हे सर्व तुझ्या बहिणीलाही सांगितले आहे आणि ती माझ्या या निर्णयावर खुश आहे. आशा आहे तूही असशील. तुम्ही सर्व आनंदी राहा. तुझा पप्पा. वाचून होताच सोमेशला धक्का बसला. डोळ्यात अश्रू होते, परंतु हे माहीत नाही की ते पश्चातापाचे होते की इतकं मोठं घर सोडावं लागेल म्हणून, की वडिलांची संपत्ती मुलाचीच असते या विश्वास तुटल्यामुळे होते, हे माहीत नाही. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.